आणि निदिध्यासन म्हणजे कधी टिकत नसेल तर निदिध्यासन, कळत नसेल तर श्रवण, पटत नसेल तर मनन, आणि टिकत नसेल तर निदिध्यासन. टिकत नसेल म्हणजे पटलंय, आपल्या चित्ताला पटलंय, आपल्या बुद्धीला पटलंय, पण ते पटणं थोडा वेळ टिकतं आणि परत ते सगळ्यासारखं निघून जातं. आता ह्या सगळ्या, ह्याला तुम्ही अध्यात्माचा अभ्यास म्हणा किंवा मानसशास्त्राचा अभ्यास म्हणा, जे काही म्हणत असेल तो म्हणा, किंवा फिलॉसॉफीचा अभ्यास, तत्वज्ञानाचा अभ्यास म्हणा, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात ना की आपण एक ठराविक पद्धतीने आपल्या चित्ताची घडण म्हणजे काय बैठक बसवलेली असते, आपल्या बऱ्याच समजुती पक्क्या झालेल्या असतात, तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अनलर्न करायला लागतात. आता नवीन सगळ्या मॅनेजमेंट टेक्निकमध्ये पण आपण हे येतो बघा की आता लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आला त्यावेळेला बऱ्याच नवीन टेक्नॉलॉजी आल्या आणि त्यामुळे जुन्या कार्य पद्धती बदलल्या, आपल्याला ते अनलर्न करायला लागल्या आणि नवीन शिकायला लागल्या. आता हे तुमचं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी अनलर्न करून रिलर्न करायला लागतात. तसंच ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला कळत नसेल तर श्रवण करायला पाहिजे, पटत नसेल तर मनन करायला पाहिजे, आणि पटलेलं आपल्या चित्तात स्थिर राहत नसेल तर निदिध्यासन करायला पाहिजे. पुढची स्टेप आहे. आणि अशा पद्धतीने निदिध्यासन सुद्धा टिकलं तर मग त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी ह्या पुढच्या गोष्टी होऊ शकतात. धारणाचा अर्थ एखाद्या विचारावर, एखाद्या आपल्या मनस्थितीवर आपण कायम स्थिर होणं. ध्यान याचा अर्थ त्याच्याशी एकरूप होणं काही काळ तरी, आणि समाधी म्हणजे कायम एकरूप होणं. आणि अशा पद्धतीने जर का झालं तर मग ज्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे त्या सत्य स्वरूपाचं परमेश्वर दर्शन होऊ शकतं. पण त्या साक्षात्कारासाठी वाट पाहायला लागते, कारण तिथे आपला प्रयत्न काही नसतो. आपण समाधी ध्यान परत करू शकतो, परंतु त्याच्या पुढचा जो भाग आहे त्यासाठी आपल्याला गुरूंनी सांगितलेली वाट धीरानी दीर्घकाळ चालवावी लागते आणि त्यासाठी प्रचंड संयम आणि तितिक्षा लागते. आणि एक साधं सोपं उदाहरण त्याच्यात दिलेलं आहे की गंडकी नदीमध्ये जे काळे गुळगुळीत दगड मिळतात त्याला शाळीग्राम म्हणतात. आणि या शाळीग्रामाची आपल्या देव्हाऱ्यात आपण विष्णू म्हणून पूजा करतो. हा शाळीग्राम म्हणजे साधा देव नाहीये, तो अनेक वर्षानुवर्ष श्रद्धेचा भाग झालेला आहे. पण हा शाळीग्राम होतो कसा? तो एक साधा दगड असतो, तो दगड त्या नदीच्या प्रवाहात उगमापासून खाली 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 वाहत येतो. तो वाहत असताना त्याला अनेक ठिकाणी धक्के बसतात, अनेक ठिकाणी त्याचं घर्षण होतं, अनेक ठिकाणी एकमेकावर ते आपटतात दगड, आणि असं करता करता मग शेवटी तो स्थिर पात्रामध्ये एक गोल छान पैकी, म्हणजे थोडक्यात साधना करायला लागते. आणि मग साधना झाली की त्याच दगडाची पूजा होते, तो शाळीग्राम होतो. तर अशा पद्धतीने हा प्रयत्नाचा भाग जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे, तरच ह्या सगळ्या स्वामीजींचा जो हेतू आहे आपल्याला जो ज्ञान द्यायचा आणि ज्यातून आपलं कल्याण करायचं तो साध्य होईल. आता ह्या सगळ्या आपण जो उपाय बघतोय त्या उपायांचा साररूप विचार करायचा असेल, आपण मागचा सगळ्या पाठांचा आढावा घेतोय आणि मग आज काय बघणार आहे ते आपण बघणार आहोत. पण आता उपाय बघतोय आपण या सगळ्या करताना की आपल्याला भाग्य तर गाठायचंय, पण भाग्य होत असताना आपल्याला आपले जे काही तोटे होतात ते टाळायचे. मग आपलं शेवटी भाग्य साधणं म्हणजे शेवटी तरी आपलं परमध्येय काय असतं? तर माणसाचं, कुठल्याही माणसाचं किंवा साधकाचं परमध्येय मुक्ती किंवा मोक्ष असतं. आणि आपल्या कर्मशुद्धीची प्रार्थना, आपल्या यज्ञ प्रार्थना, प्रकाश प्रार्थना आपल्याला ह्याच ध्येयाकडे जायचा संदेश देतात. अर्थात हे मगाशी आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे हे काही सोपं काम नाहीये, हे वर्षानुवर्ष जन्मानुजन्माचं काम असू शकतं, परंतु आपला प्रयत्न जो असतो तो त्याच दिशेने चाललेला असतो. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी अशा वाटतात की मग कधी कधी फ्रस्ट्रेटिंग होतं, अरे हे एवढं सगळं आहे आणि एवढा सगळा वेळ लागणार असेल तर मला जमेल का नाही, मला हे खूप अवघड वाटतंय, मग मी काय करायचं? तर एवढं सगळं वाटतं, पण आपल्याला सुखी समाधानी जीवन जगावं असं तर वाटतं. त्याच्यासाठी आपल्या काही इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेत हे पण हवं असतं. म्हणजे कशा आधी साध्या पुस्तक आपण मागच्याच बघितलं, संपत्ती, थोडी तरी संपत्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळाली पाहिजे, मनासारखा आपला संसार पाहिजे, पत्नी पाहिजे, पती पाहिजे, एक चांगलं छान सुस्थितीतलं आणि
सुख सोयीनी युक्त असं घर पाहिजे, त्याच्या सगळी सुखसाधनं पाहिजे, वाहन पाहिजे, सुखी वृद्धत्वासाठी पुरेशी बचत पाहिजे, मुलाबाळांचं शिक्षण व्हायला पाहिजे, त्यांचं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, नातवांची असं हे सगळं जे असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिझनेबल अपेक्षा जीवनाच्या वाटतात आणि त्या बरोबर आहेत. परंतु ह्या सगळ्यांना गीता वासना म्हणते. ह्याचा अर्थ वासना सोडायच्या म्हणजे कर्म सोडायची का, ही सगळी ह्या अपेक्षा सोडायच्या का? नाही. तर गीता आपल्याला कर्म सोडायला सांगत नाही, तर ते कर्म कर्तव्य भावाने करायला सांगते. आणि मी करतोय हा जो अभिमान आहे तो सोडून करायला सांगते. कारण शेवटी मी म्हणजे एक जीव आहे आणि ह्या जीवाची निर्मिती कुणी केलेली आहे? ती ईश्वराने केलेली आहे. म्हणजे जीव हा आपल्या पिंडाचा स्वामी आहे आणि असे असंख्य पिंड म्हणजे वेगळे वेगळे जीव ह्या विश्वात आहेत आणि त्या सगळ्या ब्रह्मांडाचा स्वामी आहे तो ईश्वर आहे. आणि ईश्वर हे जे काही सगळं चालतं ते अत्यंत योग्य पद्धतीने, कारण ईश्वराला काही स्वार्थ नाही, त्यामुळे ते चाललेलं असतं. म्हणून तो करवत आहे आणि मी जे काही माझ्या वाट्याला आलेलं आहे ते कर्तव्य भावाने करायला पाहिजे. आणि म्हणून गीता म्हणते तू कर, तुझ्या कर्तव्य भावनेने कर आणि मी करतोय असा किंवा मी करता आहे हा अभिमान सोडून सांगतं. आणि कर्तव्य कर्म जर उत्कृष्ट पद्धतीने केलं तर त्याच्यात बऱ्याच वेळा आपल्याला यश मिळतं. कधीतरी नाही सुद्धा मिळत, पण बऱ्याच वेळा मिळतं, कारण एका योग्य पद्धतीने केलं तर मिळतं. पण ती अपेक्षा असेल की मला यशच मिळालं पाहिजे आणि मी करता आहे आणि माझं एवढं कर्तृत्व आहे आणि माझं अमुक आहे आणि माझं तमुक आहे, मग अशा वेळेला क्वचित अपयश आलं तर दुःखाची शक्यता होते. लगेच दुःखता होणार नाही, आपण प्रयत्न करू, परत येऊ शकतं. आणि म्हणून पण उत्कृष्ट म्हणजे काय, कर्तव्य कर्म अत्यंत उत्कृष्टतेने पूर्ण करा आणि त्याचं फळ म्हणजे यश किंवा अपयश जसं असेल तसं मी नाही तू करतायस म्हणून परमेश्वराला अर्पण करायला सांगायचं. आणि ह्या पद्धतीने कर्म केलं तर आपल्याला कर्म चांगलं होईल, कर्माची क्रिया पण चांगली होईल, त्याचं फळ पण योग्य पद्धतीने येईल. आणि ते आपल्याकडे कर्तृत्व नसल्यामुळे किंवा कर्तृत्वाचा अहंकार आपल्याला नसल्यामुळे आपण ते परमेश्वराला अर्पण केलं तर मग हा समतेचा यज्ञमय हेतू आपला असेल. आणि मग गीता आपल्याला अशा पद्धतीने जगायला सांगते. आणि म्हणून मिळाल्या फळातला काही भाग तरी समर्पित करायला गीता सांगते आणि तेच एक्झॅक्टली हे आपली योगग्रंथ सांगतात. आणि ह्या योगग्रंथांचा आपण अभ्यास करतोय तसं आपण मागच्या वेळेला बघितलं की अधिकारी कोण आहे या योगग्रंथाचा अभ्यास करायला, की ज्याला आपली प्रपंचिक आणि पारमार्थिक प्रगती करून साधनेचा क्रमविकास साधत अंतिमतः मोक्ष प्राप्ती करायची इच्छा असलेले सर्व लोक हे ह्या अभ्यासाचे अधिकारी आहेत. किंवा अध्यात्मातल्या ग्रंथांना प्रत्येक ग्रंथाला सांगितलेलं असतं ह्याचा अधिकारी कोण आहे. तर आपण हे सगळे अधिकारी आहोत आणि आपण क्वालिफाईड आहोत त्यासाठी. म्हणजे आपली काय म्हणतात योग्यता आहे हा सगळा अभ्यास करायची. वी हॅव एंट्रन्स एक्झाम पास झालेले लोक होतो. आता त्याच्यामध्ये उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि असे 3 प्रकार अधिकारी आपण बघितलेत. आणि आपण मागच्या वेळेला बघितलं की मागच्या वेळेला आपण हे जरा डिटेलमध्ये बघितलं की खूप इन्व्हॉल्ड आहे, अर्धवट प्रयत्न आहे आणि कनिष्ठ आहे. आणि अशा पद्धतीने आपण स्वतःला असेस करत गेलं पाहिजे की माझा अधिकार म्हणजे ह्याही आपण बघितली की मला क्रमविकास करून घ्यायचा आहे, मला साधनेचा क्रम, मला भयाकडून रागाकडून धैर्य आणि शांतीकडे जायचं आहे. आणि अंतिमतः मला एक आनंद स्थिती प्राप्त करायची की जी आनंद स्थिती बाह्य स्थितीवर अवलंबून नाही, बाह्य कुठल्या गोष्टीवर अवलंबून नाही, अशा प्रकारची स्थिती ज्याला आनंद स्थिती म्हणतात ती. आणि हे करत असताना म्हणून आपण आपला अधिकार जो आहे तो कुठे आहोत ते बघितलं अधूनमधून तर आपल्यालाच आपल्या सुधारणा करता येईल. म्हणजे निस्वार्थ कर्मयोगाने ध्यान अभ्यासाने आपल्या वासना वृत्ती म्हणजे आपण अपेक्षित हे आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या उपायांचा आपण काही प्रमाणात उपयोग करतोय. म्हणजे काही प्रमाणात आपण सत्कृत्य संकल्प करतोय, तो पाळतोय. रोज निदान 15-20 मिनिटं आपल्या ध्यानाशाने आपली एकाग्रता करण्याचा प्रयत्न करतोय.
आणि मग ह्या सगळ्या अभ्यासाने आपल्या ज्या वासना आहेत, ज्या वृत्ती आहेत, आपलं भय राग जे आहे ते हळूहळू थोडी तरी शांत होतं काय. आणि आपल्या असं लक्षात येत असेल तर नाही होते, आहे तसंच राहत आहे, तर मग नक्की का होत नाही. कारण शेवटी प्रत्येक हा माणूस वेगळा आहे, त्याचे मतं वेगळे असू शकतात, दृष्टिकोन वेगळे असू शकतात. म्हणून त्यानेच तो विचार करायचा, त्याची कारणं शोधायची, काय अडथळा आहे, काय स्पीड ब्रेकर आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला हळूहळू त्या काढून टाकता येतात. आणि त्यासाठी चिंतन, अभ्यासातली उत्कटता आणि जिज्ञासा असेल तर आपला अधिकार वाढतो आणि मग आपला साधना, विक्रम विकास, कर्म म्हणजे बंधनातली मुक्ती, भयमुक्ती, शांती प्राप्ती, मोक्ष इच्छा, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू मार्गी लागतात. आणि म्हणून हाही आपण आता विचार करतोय. आता एक इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे की ओनली डेड फिश ट्रॅव्हल्स विथ द स्ट्रीम. म्हणजे प्रवाहाबरोबर वाहत जाणारे जे असतात ना, ते फक्त मेलेले मासे असतात. जे खरे मासे असतात ते प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्या प्रवाहाच्या उगमाचा शोध घेत असतात आणि आपल्या इच्छेने ते पोहत असतात. ज्या ज्या ठिकाणी जायचं त्या प्रवाहाबरोबर ते वाहत नसतात. आणि म्हणून आपल्याला ह्या जीवनाच्या सत्याचा, उगमाचा शोध घ्यायचं ठरवलं पाहिजे. आपलं जीवन प्रवाहपतीत नसावं. म्हणजे सगळेजण ज्या पद्धतीने प्रयत्न करतात त्याच पद्धतीने आपण प्रयत्न करायला नाही. म्हणजे आपण बाह्य जसे उपाय करतो तसे आपल्या स्वतःच्या अंतराचे सुद्धा विचार करायला पाहिजे, जे आपण आता या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यासाठी समर्थाने एक छान लिहिलेलं आहे, एक ओवी दासबोधामध्ये, अंतर्निष्ठ तितुके ठरले आणि अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. अंतर्निष्ठ तितुके तरले म्हणजे आतला विचार करणारे, आपल्या स्वतःच्या चित्ताचा, चित्तशुद्धीचा, कर्मशुद्धीचा हेतू जे असतात ते हळू असतात. आता बघा, एक आहे बद्ध, म्हणजे ज्याला याच्यात काहीच करायचं नाही. आता आपण ऐकतो याचा अर्थ आपण बद्ध नाही, परंतु असे काही लोक आहेत त्यांना याच्यावर काहीचा इंटरेस्ट नाही. म्हणजे त्यांना काहीच नाही, ते सगळे खुश आहेत त्यांच्या ज्या काही रोजच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठलीही जिज्ञासा नाही सत्य जाणून घ्यायची किंवा अध्यात्माची. असे लोक आहेत. म्हणजे ते जे असतात त्यांना दृश्य कीड म्हटलेलं आहे. दृश्य कीड म्हणजे जे समोर दिसते त्याच्यामध्ये ते रममाण झालेले आहेत, ते खुश आहेत त्याच्यावर. साधक जो असतो तो साधना क्रीड असतो. साधना क्रीड म्हणजे त्याला वाटतं नाही मला अजून काहीतरी करायला पाहिजे, मला जीवनात काहीतरी प्रगती करायला पाहिजे, मला आध्यात्मिक प्रगती करायला पाहिजे, मला पारमार्थिक गोष्टी समजल्या पाहिजेत, वर्षानुवर्ष किंवा हजारो वर्षांची चालत असलेली परंपरा आहे, ते ज्ञान आहे, ते मला कळलं पाहिजे. आणि मग असा जो साधक असतो तो साधना क्रीड असतो. म्हणजे तो सगळ्या गोष्टी करत असतो परंतु साधनेची जोड त्याला देत असतो. हा दृश्य कीड जो असतो बद्ध, तो बऱ्याच वेळा सुखी असतो परंतु नंतर अनेक वेळा दुःखी असतो. साधक जो असतो तो सुखी पण असतो, कधी दुःखी पण असतो, कारण त्याची साधना चाललेली असते. आणि जे असतात, जे अंतर्ज्ञानी असतात ते मुक्त असतात, ते आत्मक्रीड असतात, ते सुखरूप असतात, ते आनंदमय असतात. तर अशा पद्धतीने हा सगळ्या आपल्याला वृत्तीतून बदल घडवण्याचा अभ्यास करायचा आहे. आणि हे सोपं आहे का? तर मुळीच नाही, अजिबात सोपं नाही. चित्तवृत्ती सुधारणं रोजच्या जीवनात सोपं नाही. कारण आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की साधा एखादा संकल्प सुद्धा आपला पुरा होत नाही, कारण त्याला चौफेर विरोध होऊ शकतो, प्रसंगाने म्हणा किंवा जे काही असेल त्या कारणाने म्हणा. आणि म्हणून हे सोपं नाही. मन एकदम संस्कारित होणार नाही, आपल्या वासनांचा त्याग एकदम घडणार नाही. आणि हे सगळं लक्षात घेऊनच स्वामीजी आपल्याला सुचवतात की आपला स्वार्थ, आपले काम, क्रोध, मोह, मत्सर हे सगळे विकार आहेत ते दृढ संकल्पाने थोडे तरी कमी करावे. म्हणजे 66% जागृत अवस्थेत त्यातला 1 तास 1/16 म्हणजे 6.25 6.25% एवढा तरी त्याग आपण सुरू केला पाहिजे. एवढा तरी आपण निस्वार्थ सुरू केला पाहिजे. एवढा तरी आपल्या विकारावर आपण बंधन घालण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपल्या साधकत्वाच्या कर्म विकासाची ही दिशा आहे. आणि हे जर का आपल्याला साधलं, त्याच्यात आपल्याला गोडी वाटायला लागली, हळूहळू आपल्याला त्याचे अनुभव येत जातात. आणि मग ह्या अनुभवाने आपल्याला अधिक प्रेरणा मिळते, आपण अधिक मोटिवेट होतो. आणि मग त्या म्हणून अत्यंत विथ ओपन आईज म्हणजे अत्यंत पूर्ण कॉन्शियस राहून आणि आपल्या सगळ्या प्रवासाकडे लक्ष देत आपण आपली साधना केली पाहिजे. हा कुठलाही काय म्हणतात तो ब्लाइंड फेथचा विषय नाहीये. हा अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत रॅशनली
स्वतःचा विकास करत करत आपण या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आता हे सगळं मी आज जरा थोडक्यात डिटेलमध्ये सांगतोय आणि हे तुमच्या सकट मलाही सांगतोय, आपण सगळ्यांना एकमेकाला सांगतोय. काही कोणी याच्यात पुढे नाही, कोणी मागे नाही, सगळे सारखेच आहेत. पण हे सगळं पाठ ऐकताना त्या निमित्ताने लक्षात ठेवून जर वर्तन बदलवण्याचा प्रयत्न केला, साधना केली, आणि साधना म्हणजे सहज साधत नाही, त्याला साधना म्हणतात, त्यामुळे ती अवघड असते, पण आपला अंतिम ध्येय त्याच्यामध्ये साध्य होईल, म्हणून आपलं जीवन सुखी होईल, म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळायला पाहिजेत. आणि हे कळत असताना आपलं भाग्य साधण्याच्या प्रयत्नात आपल्या महत्वाकांक्षा ज्या असतात त्या महत्वाकांक्षा साधण्याच्या प्रयत्नात आपली जी प्रचंड ताणतणावाच्या परिस्थितीतून आपला प्रवास सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घडत असतो, त्याचा परिणाम आपल्याला कळत नाही, कारण आपलं वय असतं ते आपल्या बाजूने असतं, आपलं शरीर आपल्या बाजूने असतं, परंतु तो शरीर त्याचे परिणाम सगळ्या अवयवावर होत असतात आणि मुख्यत्वे हृदयावर आणि हृदयासंबंधीच्या सगळ्या भागावर होत असतात. हे आपण समजून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या पुढचा आज आपण पाहूया. आता बघा, शरीराचा जो विचार आपण करतोय, शरीराच्या बाजूने एकदा विचार करतोय आणि मग मनाच्या बाजूने योगाच्या त्या ध्यानाच्या माध्यमातून विचार करतोय. शरीराच्या 3 महत्वाच्या शरीर संस्था आहेत. एक एंडोक्राईन सिस्टीम म्हणतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ग्रंथी आहेत. त्या ग्रंथी रासायनिक पदार्थाची, ज्याला हार्मोन्स म्हणतात, त्याची निर्मिती करतात. त्यांना मराठीमध्ये संप्रेरक असं म्हणतात. अशा सगळ्या ग्रंथींच्या समूहापासून जी शरीरात यंत्रणा काम करते त्याला अंतःस्रावी संस्था किंवा एंडोक्राईन सिस्टीम असं म्हणतात. आणि आपल्या शरीराची वाढ, आपल्या शरीराचा विकास, प्रजनन आणि सर्व ग्रंथीचं कार्य नियंत्रण करण्याचं काम ही संस्था करते. म्हणजे ही अंतर्स्रावी संस्था जी आपल्याला बऱ्याच वेळा माहीत पण नसते, ही खूप महत्वाची आहे. तशी एक रोगप्रतिकारक संस्था आहे. म्हणजे शरीरात कुठेही जंतू, जीवाणू ह्यापासून धोका निर्माण झाला तर त्वरित संरक्षणासाठी धावून जाणारी ही संस्था आहे. आता चेता संस्था, म्हणजे ज्याला आपण नर्वस सिस्टीम म्हणतो, ती एक संस्था प्राण्यांच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक कृतीमध्ये समन्वय साधणारी आणि शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागांना संदेश वाहून नेणारी एक संस्था आहे. त्याला सगळ्या शरीरभर संदेश जातात. आणि ह्या महत्वाच्या ह्याच्या व्यतिरिक्त पचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, श्वसन संस्था आहे, पुनरुत्पादन संस्था आहे, अनेक संस्था आहेत. पण ह्या 3 आपल्या काय म्हणतात, आपल्या बऱ्याच वेळा प्रत्यक्ष दृष्टोत्पत्तीला न येणाऱ्या संस्था म्हणून यांचा विषय केलं. आणि ह्या सगळ्या ज्या आहेत त्या पूर्ण ऑटोनॉमस पद्धतीने, म्हणजे स्वयंप्रेरित पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने काम करत असतात. आणि म्हणून शरीराची प्रकृती खूप चांगली असेल तर ह्या संस्था व्यवस्थित काम करत असतात आणि ह्यांचं संतुलन आणि संचालन ठीक आहे तिथपर्यंत शरीर यंत्रणा नीट चालते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा काही गंभीर किंवा शारीरिक अशी व्याधी होते तेव्हा या यंत्रणेतल्या काही भागावर अधिक ताण येतो, मग रोगलक्षणं दिसू लागतात, ती कधी गंभीर होतात. म्हणून ती रोगलक्षणं बरी करण्यासाठी, ते रोग बरं करण्यासाठी आपण गोळ्या, औषधं, इंजेक्शनं, कधी स्टिरॉइड्स, कधी ऑक्सिजन, कधी व्हेंटिलेटर, या सगळ्या गोष्टी उपाय आपण करत असतो. हे डॉक्टर सगळ्याचे उपाय करतात आणि आजारी माणसाच्या दृष्टीने हे सगळं आवश्यक पण आहे. पण या उपायांचे आपण बघतो कधी साईड इफेक्ट होऊ शकतात आणि कधी कधी ते पण गंभीर असू शकतात. आणि ह्या बाबतीत कुठलाही एक स्टँडर्ड नियम नाही, पण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे आणि त्या व्यक्तीची प्रकृती वेगळी आहे. आपण करोना वेळेला बघितलं, काही वेळा असं बघितलंय की बऱ्याच वेळा हॉस्पिटलमधून एकदम क्लिअर पेशंट झाला आणि घरी आला, आणि घरी आल्यानंतर काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. अशा गोष्टी होऊ शकतात. म्हणून रोगलक्षणावर उपाय करण्यापेक्षा निसर्गाने बहाल केलेली उत्कृष्ट शरीर यंत्रणा का कमी पडल्या यावर उपाय शोधला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा ताण तणाव, नैराश्य, चुकीची आवड निवड, चुकीच्या सवयी, चुकीचा अनिर्बंध जीवन पद्धती, यामध्ये या सगळ्या आपल्या व्याधींचं कारण आढळतं. 90% व्याधी वरवर काही वेगळ्या कारणाने झाल्या असे दिसलं तरी त्याचं मूळ कारण मनाशी निगडीत असतं. आणि म्हणून
या सगळ्या रोगांचं एक क्लासिफिकेशन डॉक्टरनीच केलेलं आहे. त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणतात. आणि आपल्याला होणाऱ्या अनेक व्याधी ह्याच प्रकारच्या असतात. आणि म्हणून ह्याच्यावर उपाय शोधण्यासाठी एकीकडे बुद्धी आणि एकीकडे श्रद्धा दोन्हींची आवश्यकता आहे. तर बुद्धीचं काम जे असतं ते ज्ञान सांगण्याचं आहे. आणि जे ज्ञान आम्ही ऐकलं त्याच्यावर श्रवण, मनन, चिंतन आणि निध्यासन करून त्या ज्ञानावर आपलं मन स्थिर करण्याचं काम जे आहे ते श्रद्धेचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की श्रद्धा आणि बुद्धी हे परस्पर विरोधी आहेत, पण तसं नाहीये. दोन्हींची आवश्यकता आहे. फक्त ती आपण अत्यंत कॉन्शियसली वापरली पाहिजे. जर बुद्धिहीन श्रद्धा असेल तर डोळे मिटून चालण्यासारखं आहे, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. आणि जर का श्रद्धाहीन बुद्धी असेल तर अनेक वेळा अनेक गोष्टी करून सुद्धा काय प्रत्यक्ष काही घडत नाही, जीवन व्यर्थ जातं. कारण प्रत्येक ठिकाणी संशय येतो म्हणजे विश्वास नाही. म्हणून संशयात्मा विनश्यती असं भगवद्गीता म्हणते. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि भाग्ययोगाच्या दृष्टीने आपल्याला बऱ्याच वेळा जे ताण येतात ते कशाने, नवीन गोष्टी आपल्याला शिकायला लागतात प्रत्येक वेळेला. आताच आपण म्हटलं अनलर्न, लर्न, रिलर्न, परत अनलर्न. म्हणजे ह्या फास्ट जगाच्या या टेक्नॉलॉजीमध्ये आणि जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टी नव्या शिकायला लागतात. आता मिळायला लागल्या की लोभ होतो, मोह होतो, हव्यास होतो. नाही मिळाल्या आणि प्रचंड स्पर्धा असेल तर आपल्याला त्रास होतो, राग येतो, मत्सर होतो. आणि या सगळ्या भावनांचा जीवनभर पाठपुरावा करताना मनात ताण निर्माण होतो. तणावामुळे हृदयगती आणि रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवरचा ताण पडतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. काय होतं मगाशी आपण ती बघितली सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम, की ताण आला. आज आपण काही त्यातले व्हिडिओ बघणार आहोत, कारण आज व्हिडिओ काम करणार आहे आम्ही. मगाशी ट्रायल घेतली तेव्हा काम केलं त्यांनी व्हिज्युअलचं. तर एड्रोलाईन आणि कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स सोडले जातात. तणावामुळे म्हणजे काही एक स्ट्रेस हार्मोन्स म्हणतात, त्याच्यामध्ये काही आहेत कॉर्टिसॉल, एड्रोलाईन वगैरे. आणि त्या एकदा हार्मोन सोडले गेले की सगळी ती ऑटोनॉमस सर्व्हिस सिस्टीम ऍक्टिव्ह होते. हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो, श्वासाची गती जलद होते. आणि हे सगळं झालं की रक्तवाहिन्यांच्यावर प्रेशर होतं. ते प्रेशर धरता धरता त्या शेवटी जाड होतात, आकुंचित होतात आणि त्या धमनींच्या भिंतींचं नुकसान होऊ शकतं. कालांतराने ह्या कायमच्या ताणामुळे त्या धमन्या खराब होतात, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि अनेक गोष्टी होऊ शकतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी व्हायच्या अगोदर जे आपल्या वर्तनात परिणाम होतात ते कधी कधी चिडचिडेपणा असतो, रागटपणा असतो, डोकेदुखी होते, चक्कर येते, झोपेची अडचण, झोप नीट लागत नाही, पित्त वाढतं, पचन होत नाही, भूक न लागणं, वजन कमी होणं, दमा, मधुमेह, निरुत्साह, उदासीनता, विस्मरण, कशात रस न वाटणं, सतत दुःखी राहणं, असे अनेक गोष्टी होऊ शकतात. सुख हेतूचा अतिरेक म्हणजे दुःख भविष्य. आता हे तत्वज्ञानाचं वाक्य आलं, सुख हेतूचा अतिरेक म्हणजे दुःख भविष्य. या सगळ्याचा निष्कर्ष सरळ आहे की वर्तमानात काळ जेव्हा सुखाचा हेतू हृदयाशी धरून, हे पुस्तकातलं वाक्य आहे आपल्या भाग्ययोगातलं. आणि स्वामीजी म्हणतात या सगळ्याचा निष्कर्ष सरळच आहे. वर्तमान काळात सुखाचा हेतू हृदयाशी धरून, म्हणजे हृदयाशी धरून हे शब्द लक्षात ठेवा. ते म्हणतात मनुष्य काम करतो तेव्हा आता हे हृदय वेगळं आहे आणि आपण जेव्हा आता बायोलॉजिकल हृदय बोलतो ते वेगळं आहे. हे हृदय याचा अर्थ हे सगळ्या मनाचं हृदय, चित्ताचा भाग आहे. तर तो काम करतो तेव्हा त्या सगळ्या शरीरात गती निर्माण करत असतो, परिणाम घडत असतो. आणि वर्तमान काळातील या सुख हेतूचे परिणाम भविष्यात घडतात. हे एक प्रकारे माणसाचं दुर्दैव असतं. म्हणजे एखादा आपण शरीराला त्रास करून घेतला तर लगेच त्याचा आपल्या शरीरात त्रास होत नाही, कारण आपल्या शरीरामध्ये एक सिस्टीम आहे की त्याच्यामध्ये ते स्टोअर करता येतं. आणि हेच आपण मागच्या वेळेस बघितलं की उत्क्रांतीमुळे माणसांनी असं शरीर एक प्रचंड चांगलं यंत्र मिळवलेलं आहे जगायसाठी की त्याच्यामध्ये लगेच त्रास, म्हणजे काय म्हणतात त्याचे परिणाम होत नाहीत. आणि त्यामुळे हे एक प्रकारचं सुदैव आहे माणसाचं, दुर्दैव आहे माहित नाही. कारण अमिबापासून मनुष्यापर्यंत प्राण्याची प्रगती झाली याचा अर्थ एवढाच आहे
की अॅमिबाला वर्तमान चुकीचे परिणाम भविष्याऐवजी जवळजवळ ताबडतोब भोगावे लागतात. तर मनुष्याला ते भोगण्यासाठी काय अवधी मिळतो. त्यामुळे त्याचा बेसावतपणा वाढतो आणि त्याला मग भविष्याबद्दल चिंताक्रांत व्हावं लागतं. म्हणून स्वामीजी म्हणतात, तुमचं भविष्य सुखी करण्यासाठी आपण जे उपाय योजणार आहोत त्यासाठी ही सर्व प्रक्रिया समजणं किती महत्वाचं आहे हे आता आपल्या लक्षात येईल आणि ते लक्षात यायला पाहिजे. आता गतिमानता हवी म्हणजे सगळं आपल्याला या फास्ट लाईफचं मजा हवे, त्याचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते हवेत. परंतु ह्याच फास्ट लाईफने जे गतीचे शरीरात परिणाम होतात किंवा आपल्या मनावर परिणाम होतात ते नको, ही मागणीच चूक आहे. आणि हे सगळं स्वामीजींनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या अभ्यासवर्गात सांगतात, क्युअर विदाउट मेडिसिन या पुस्तकात सांगितलेलं आहे आणि तेच वेगळ्या पद्धतीने या आपल्या योग ग्रंथात मांडलेलं आहे. सुखगतीचं प्रेम असलेल्या माणसाने गतीच्या परिणामांचं प्रेमही बाळगलं पाहिजे आणि त्या परिणामाला भिडणं हा भ्याडपणा आहे. सुखगतीचा परिणाम दुःख हाच असतो आणि म्हणून ते आपण परिणाम टाळणं हा सुद्धा भ्याडपणा आहे. ज्यांनी वर्तमान काळात चूक केली नाही त्याला भविष्यकाळाची भीती वाटणार नाही. आणि वर्तमान काळात संपूर्ण निर्दोष वागणं हे कुठल्याही व्यावहारिक माणसाला अशक्य आहे. तेव्हा त्याने सत्कृत्य व्रत आणि शांती पथ्याची जोड द्यावी हा किमान उपाय आहे. आणि त्यामुळे भविष्यात होणारे परिणाम पुष्कळ समतोल होतील आणि साधनेचे तात्कालिक सुखही पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. आपण व्यावहारिक सुखदुःखाचा विचार करतो आहे, व्यावहारिक महत्वाकांक्षांचा विचार करतो आहोत आणि ते करत असताना आपल्याला जो भाग आहे तो आपण बघतो आहोत. आणि या ठिकाणी आज आपण जे काही आता आपण चर्चा केली ते एका व्हिडिओच्या माध्यमातून बघू. आपण एक व्हिडिओ चांगला आहे. By the rib cage. The heart is part of the circulatory. It is the process to and from the heart. This system carries vital oxygen and nutrients to every cell in the human body. The main parts of the circulatory system are blood vessels, which include arteries, veins, and capillaries, and the heart. Unlike other muscles in the body, the heart beats automatically. This means you don't have to. It does it for you automatically. This is because your heart is controlled by the autonomic nervous system. In fact, in 24 hours, your heart averages around 115,000 beats per day. And in that same amount of time, the 6 quarts of blood in your body travels 12,000 miles. That's the equivalent of driving across the United States from coast to coast 4 times. That is amazing. The average heartbeat of a kid is around 90 beats per minute. And will be faster or slower based on what you're doing. When you are moving your body, your heart beats faster because your body needs more oxygen. And when you're resting, your heart beats more slowly. Let's look more closely at how the heart functions. There are 4 main parts to the human heart. The left and right ventricles are at the bottom of the heart. The left and right atriums are at the top. Blood is pushed from the atriums into the ventricles on each side of the heart as small valves open and shut during every heartbeat. Think of them as little gates that open and close each time the heart beats. These gates make sure the blood flows in the right direction. Let's follow the path blood takes through the heart. These drops of blood have just come from the lungs and are now oxygenated, meaning they are full of oxygen and are ready to go. They come from the lungs and are pumped through the left side of the heart, through this gate, and then are spread throughout the entire body by blood vessels. Think of blood vessels like little train tracks, taking blood where it needs to go. Choo-choo! Next stop, kidneys! Travel throughout the body. They come back. But now, to the right side of the heart. Just like before, from up here, through the gate. And then these drops of blood
are pumped back to the lungs to gather more oxygen and do the same thing again. As blood is moved through your body, through the circulatory system, it not only carries the oxygen your body needs, but other important things as well, like food, minerals, and vitamins. These things help your body move, grow, and make repairs. It also helps you think. The stuff in your blood that your body does not need is sent out as waste through your lungs, kidneys, and liver. Here's a fun fact. The trip for a drop of blood to travel throughout the heart is a necessary part of the body. It is important to care for it and keep it healthy. Here are some ideas to keep your heart healthy and working for a long time. Exercise. The heart is a muscle, and just like other muscles in your body, exercise can help it become stronger. Eat your vegetables and fruits. Like exercise, food affects your heart too. Eating lots of vegetables and fruits help keep your arteries clear to help blood flow through your body and more efficiently. Drink plenty of water. Keeping yourself hydrated by drinking water is essential to keeping your heart pumping blood. This is because 75% of your brain and heart are made up of water, and your blood is about 83% water, which means you need to keep your heart healthy. Remember to move. थोडक्यात ते आपण हार्टचं बघितलं. शेवटचा भाग रिलेव्हंट नव्हता. हे मुलांसाठीची फिल्म होती. आता हे बघा, हे हार्ट इथे आपल्या ह्याच्यातली फिगर आहे. ही भाग्ययोग मधली पान 105 वरची फिगर. इथे शुद्ध रक्त फुफ्फुसाकडून वरती येतं आणि इथून शुद्ध रक्त हृदयाकडून खाली शरीराकडे जातं. मग शरीरातून परत ते अशुद्ध रक्त येतं, ते फुफ्फुसाकडे जातं, फुफ्फुसातनं शुद्ध रक्त परत इथे येतं आणि अशा पद्धतीने हे सर्क्युलेशन चालू असतं. म्हणजे हृदयाकडून शरीराकडे, शरीराकडून फुफ्फुसांकडे, म्हणजे परत हृदयाकडे आणि नंतर फुफ्फुसाकडून परत शुद्ध, अशा पद्धतीचं सर्क्युलेशन चालू असतं. पण हे सर्क्युलेशन मध्ये जर का ताणामुळे, त्या ह्याच्यामुळे, जर का हार्मोन्सच्यामुळे जर का काही हृदयाच्या गतीमध्ये बराच बदल झाला ताणामुळे, तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात, असं ते थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि तो आपण भाग बघितला. आता ह्या पुस्तकामध्ये लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल वगैरे हे सगळे हृदयाचे भाग दिलेले आहेत आणि त्याच्याबद्दल आपण थोडक्यात आता पिक्चरच बघितला. आता हे जो आहे ना, हा भाग होण्यासाठी शिकायला लागतं. नंतर सुखायची इच्छा असल्यामुळे आणि अशा अनेक कारणामुळे हृदयशक्ती कमी झाल्याचे पुरावे आहेत या विज्ञानामध्ये. आणि वर्तमानाचा प्रत्येक क्षण मनुष्य सुखेच्छेचे किंवा सुखेच्छेसाठीचे ज्ञान शिकण्याकरता खर्च करतो. म्हणजे काय करतो, तर साक्षात आपली शक्तीच खर्च करत असतो. आणि याचा एक आपल्या व्हिजिबल पुरावा म्हणजे हृदयाच्या नाडीचे ठोके सतत कमी होत असतात. म्हणजे आयुष्य वाढत जातं. मुलांची नाडी 90 असेल तर मोठेपणी 70 होते, 60, 72, 75 होते आणि मग वृद्धत्वाला ती 60 किंवा 60 पेक्षा सुद्धा कमी होऊ शकते. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे आपली शक्ती कमत असते आणि नाडीगती पण कमी होत असते. आपल्याला उमेद कमी होते, स्मरणशक्ती कमी होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात की आयुष्यात आपण जशी शक्ती खर्च करतो तसं आपली क्षमता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कमी वाढतो. कधी कधी रक्तदाब वाढतो सुद्धा, म्हणजे कमी होतो, कधी वाढतो. परंतु प्रत्येकाच्या व्यक्तीप्रमाणे हा गोष्टी होऊ शकतात. थोडक्यात हे पान 111 आपल्या पुस्तकात दिलेलं आहे की शरीरातलं प्रत्येक दुःख, प्रत्येक सुख, प्रत्येक अनुभव हा असतो आपल्या चित्ताचा अनुभव, मनाचा अनुभव, बुद्धीचा अनुभव. पण तो कुठल्या तरी शरीराच्या कुठल्या तरी भागावर शिक्का उमटवत असतो आणि सगळ्याच भागावर तो अतिशय सूक्ष्म पद्धतीने परिणाम करत असतो. आणि नुसती केलेली कृती किंवा बोललेली शब्द असं नाही, तर न उच्चारलेली भावना सुद्धा हा परिणाम घडत असते. आणि सॅडनेस विच इज नॉट एक्सप्रेस इन टीयर्स मेक्स अदर ऑर्गन्स विन. म्हणजे
मनातले विचार किंवा मनातलं दुःख जरी आपण ते व्यक्त नाही केलं तरी त्या अव्यक्त दुःखाचा सुद्धा शरीरातल्या अनेक अवयवावर प्रकार होतो. त्या ऑर्गन स्वीप म्हटलंय, म्हणजे शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या भागांना रडवतो ते सगळा अनुभव. आणि म्हणून जीवनामध्ये माणसाला शिकण्याची, प्रगतीची किंमत मोजावी लागते. ही किंमत म्हणजे शरीरातील कणाकणाचा होणारा शक्तिवय, आणि हा शक्तिवय उघडपणे शरीर बदलाच्या रूपाने कुठे पाहायला मिळत असेल तर तो आपल्याला हृदयात पाहायला मिळतो. आणि ती एक फिगर इथे दिलेली आहे. आणि ऍक्च्युअली या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे जेव्हा ताण येतो तेव्हा आपल्या शरीरात काय बदल घडतात आणि जेव्हा ताण जातो तेव्हा शरीरात काय परिस्थिती होते, आणि ह्या दोघ्या बरोबर वेगळ्या क्रिया कशा असतात त्यासाठी 1-1 मिनिटाची फिल्म आहे ती आपण बघूया. ही आहे सिम्पॅथेटिक सिस्टीम, म्हणजे ताण आल्यानंतर काय काय होतं ते सांगितलं. Here's how to remember the sympathetic nervous system physiology in under 60 seconds. This diagram is great for nursing and pharmacology, and we'll show you example symptoms and effects of when the fight or flight nervous system is activated. The sympathetic nervous system is our fight or flight response in situations of danger, fear, stress, anxiety, exercise. So the sympathetic nervous system revs up bodily functions needed for immediate survival. You don't need to memorize it. Just think of what happens when you're scared, nervous, or exercising. Your heart rate and cardiac output increase. You'll breathe faster and the lungs dilate. The pupils dilate. The liver makes more glucose for energy. There's increased sweating and blood pressure increases. On the flip side, bodily functions not needed for immediate survival are downregulated. Decreased salivation, decreased lacrimation or tears, decreased digestion, and decreased urination. Click the link in the bio for more on the sympathetic nervous system. Like and follow. This diagram is great. अच्छा, ते दिसतंय का? एक मिनिट. मी एक्सप्लेन करतो जे काय सांगतोय ते, की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्याला जेव्हा कुठलाही ताणाचा प्रसंग येतो तेव्हा काय काय घडतं त्या सगळ्या शरीरातल्या गोष्टी आहेत त्या फिल्ममध्ये दाखवलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडतात. त्याच्यामध्ये बेक्षिस्त शरीराची सगळीकडली गती वाढते, हार्ट बीट्स त्याच्यानंतर, आणि तो त्रास होतो. आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये जेव्हा ती परिस्थिती निवळते त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात. परंतु असं शरीर कायम जर का म्हणजे आधी ॲबनॉर्मल, परत नॉर्मल, परत ॲबनॉर्मल, परत नॉर्मल असं जर का होत राहिलं सारखं, जे हल्ली ताणाच्या परिस्थितीमध्ये होऊ शकतं, तर त्याच्यामुळे शरीराचं प्रचंड नुकसान होतं. एवढाच त्याचा भाग आहे. आणि म्हणून हेतू हा पण महत्वाचा आहे. कारण शेवटी असं आहे की शरीरात कणाकणाचे परिणाम होतात आणि त्याचा परिणाम आपल्या ह्याच्यावर पण होतो, म्हणजे मनावर सुद्धा होत असतो. आणि म्हणून जर का निसर्गाचा जर का आपण मान राखला आणि समतेचा जो निसर्गाचा भाग आहे तो पादो केला तर आपल्याला त्रास रिलेटिव्हली कमी होतो. हा त्याचा भाग आहे. आणि आता परत एकदा बघतो ही सिस्टीम फॉलो कर तुम्हाला देता येते का, शेअर करता येते का? शेअर होते का चित्र? हो. Here's how to remember the sympathetic nervous system physiology in under 60 seconds. येतोय व्हिडिओ दिसतोय? It's great for nursing and pharmacology, and we'll show you symptoms and effects of when the fight or flight nervous system is activated. The sympathetic nervous system is our fight or flight response in situations of danger, fear, stress, anxiety, exercise. So the sympathetic nervous system revs up bodily functions needed for immediate survival. You don't need to memorize it. Just think of what happens when you're scared, nervous, or exercising. Your heart rate and cardiac output increase. You'll breathe faster and the lungs dilate. The pupils dilate. The liver makes more glucose for energy. There's increased sweating and blood pressure increases. On the flip side, bodily functions not needed for immediate survival are downregulated. So there is decreased salivation, decreased lacrimation or tears, decreased digestion, and decreased urination. Click the link in the bio for more on the sympathetic nervous system. Like and follow for more medicine made easy. ही दुसरी सिस्टीम आहे पॅरासिम्पॅथेटिक. Remember the parasympathetic nervous system in under 60 seconds. This diagram is great for nursing and shows the parasympathetic state when activated. एक्झॅक्टली विरुद्ध होतं सगळं त्या पहिल्या सिस्टीमपेक्षा. The nervous system is our rest and digest response when we are calm, relaxed, meditating, and we're not in any kind of fear or danger.
So all those functions we normally would need if we're in danger are downregulated because we don't need them if we're calm. Just think of what happens when you're meditating or relaxed. Your heart rate and cardiac output decrease, you'll breathe slower and the bronchi constrict, the pupils constrict, the muscles relax, and blood pressure decreases. On the flip side, we upregulate the rest and digest functions. So there is increased salivation, increased lacrimation or tears, increased digestion, and increased urine output. Click the link in the bio for study guides and notes. Like and follow for more medicine made easy. फिगर दिसते का? आता ही मनाने मनाला शिकवा पुस्तकातल्या 68 आणि 70 पानावरच्या फिगर्स आहेत. हा HPA ऍक्सिस म्हणजे हायपोथॅलमस, पॅच्युटरी ग्लँड आणि ॲड्रेनल कॉर्टेक्स, हा जो राईट साइड लेफ्ट साइडची जी फिगर आहे ती म्हणजे हायपोथॅलमस म्हणजे ब्रेन मधून मेसेज येतो, पिट्युटरी ग्लँड मधून त्या काही हार्मोन्स हे होतात, त्याच्यानंतर ॲड्रेनल ग्लँड हार्मोन्स निर्माण होतात आणि मग शरीरात सगळ्या त्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितल्या त्या घडतात. आणि मग ही जी संप्रेरक किंवा हे हार्मोन्स निर्माण झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी काय होतात ते आपण एक फ्लो डायग्राम मध्ये दाखवले. श्वासगतीत वाढ होतं, नंतर स्नायूमध्ये आकार वाढ, हृदयगतीमध्ये वाढ, रक्त शर्करा वृद्धी, रक्तवाहिन्यातील रक्तदाबात वाढ, डोळ्याच्या, या सगळ्या गोष्टी होतात ताणामध्ये. आणि एक्झॅक्टली विरुद्ध गोष्टी त्या ताण गेल्यानंतर होतात. आणि मग सगळे जे परिणाम होतात ते आपण मागच्या वेळेला पण बघितले किंवा आज पण पहिल्यांदा रिव्ह्यू मध्ये आपण बघितलं. आणि मग मार्ग काय आहे तर योग्य सुख ज्ञानपूर्वक घ्या. म्हणजे तुमचा प्रयत्न असला पाहिजे की ज्ञानपूर्ण सुख घ्यायचं, परंतु काम, क्रोध, लोभ, मत्सर, माया यातलं सुख ज्ञानपूर्वक तुम्हाला कसं मिळेल. मग आपल्याला वाटतं की वैराग्य करायचंय का, प्रत्येक ठिकाणी मला त्याला वैराग्य साधेल का, तर ते असं नाहीये. तर स्वामीजी म्हणतात हळूहळूपणाने पुढे जा. एकदम सगळ्यात सगळं काही सोडून मोकळं होण्याचं हे आपल्याला जमणार नाही, पण हळूहळू आपल्याला जमेल. आणि म्हणून बुद्ध, ख्रिस्त, महावीर, मोहम्मद हे सगळे लोक जे आहेत किंवा शंकराचार्यांसारखे ज्यांना 18 वर्षी सुद्धा संन्यासाची ते गोष्टी बोलायला लागले, असे काय आपण नाही. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आणि म्हणून आपण सर्वसामान्य जीवन जगत असताना थोड्या थोड्या पद्धतीने साधनामध्ये आपल्याला वाढ करायची. आणि ह्या गोष्टी आपण मागच्या विषयक ग्रंथामध्ये पण बघितलेल्या आहेत. आणि इथे आपण शरीराच्या पातळीवर विचार केला सुखाचा, इथे आपण मनाच्या पातळीवर सुखाचा विचार करतोय. त्यावेळेला आपण बघितलं ते असं की त्यावेळेचा जो परिणाम आहे तो आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर होतो. इथे सगळा जो आहे तो हार्टवर परिणाम जास्त होत असल्यामुळे आपलं जे अनाहत चक्र आहे तिथे परिणाम होतो. म्हणून ही सगळी ध्यानं जी आहे, साधनं जी आपण पुढे बघणार आहोत ती अनाहत चक्रावरची साधनं आहे. आणि म्हणजे इथे सब्जेक्टिव्हिटी आहे. म्हणजे मला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. गोष्टी सुख दुःख देत नाहीत आपल्याला. एक साधं उदाहरण असं आहे की माझ्याकडे एक छोटी गाडी आहे, मारुती 800 आहे समजा, किंवा आणखी कुठली जुनं मॉडेल आहे, आणि माझ्या शेजारच्याकडे पण आहे. मला असं वाटतं की माझ्याकडे BMW गाडी पाहिजे. ती BMW गाडी माझ्याकडे नाही तर शेजारच्याकडे येते आणि माझी आपली तशीच गाडी राहते. आता BMW मिळाली तर मी सुखी होणार असतो, पण ती त्याला मिळाली तर त्या मी सुखी होत नाही. तीच गाडी मला म्हणजे आपल्यावर अवलंबून आहे, अनुकूल वेदना का प्रतिकूल वेदना. तसं जे आहे ते सुखच अनुकूल आहे. समाधान म्हणजे काय, मनाची एकाग्रता झाली असताना जी स्थिती प्राप्त होती त्याला समाधान म्हणतात, त्याला तृप्ती म्हणतात. आणि आनंद म्हणतात कशावर व कुणावरही अवलंबून नसलेलं सुख. या व्याख्या डॉक्टर श्रीकांत देशमुख, डॉक्टर काका यांच्या पुस्तकात त्यांच्या वेबसाईटवरच्या आहेत. सुख, समाधान, आनंद, समाधी. आणि हे अध्यात्म क्षेत्रातले खूप मोठे ज्येष्ठ अधिकारी आहेत. आणि मला त्यांचं अनुग्रह घ्यायचा मागे योग आला होता आणि तो मी घेतला. आणि त्याच्यानंतर बऱ्याच अध्यात्माच्या संकल्पना आपल्याला अधिकाधिक समजायला लागल्या किंवा अभ्यास अधिक कळायला लागला किंवा अधिक त्याच्यात थोडीशी गती वाटायला लागली, असा माझा अनुभव आहे. तर ह्या सुख, समाधान, आनंद ह्या गोष्टी आहेत. त्यातला आनंद कशावर व कुणाहीवर अवलंबून नसलेलं सुख. म्हणजे जगात बाहेर काय घडतंय ह्याच्यावर, आपल्या परिस्थितीवर, कोण व्यक्ती आहेत, कोण परिस्थिती आहे, काय पद्धतीने गोष्टी घडतायत, एखादी मिळते का नाही मिळते, अशी कुठलीही बाहेरची गोष्ट नाही. परंतु मी समाधानी आहे, मी तृप्त आहे, त्याला आनंद म्हणतात. आणि अशी स्थिती जी आहे ती निधिध्यासनाची परिपक्व अवस्थामध्ये येऊ शकते किंवा अष्टांग योजनाचं अष्टांग साधन जे समाधी आहे तिथे येऊ शकतं. म्हणजे ध्येय वस्तूचं ध्यान करताना स्वतःची स्फूर्ती होणं
अशा पद्धतीने समाधीचा प्रकार आहे. आणि आज आपण परत ओंकारावर ध्यान करूया. आपला तो भाग संपत झालेला आहे वेळेचा भाग. तर ओंकार ऐकत ऐकत आणि ओंकाराची कॉमेंट्री ऐकत ऐकत आपण ध्यान करून शांतीची साधना करूया आणि मग शेवटच्या भागाकडे वळूया. 5 मिनिटं ध्यान करूया आपण. सगळ्यांनी ताठ बसा. पाठी जगणं शक्य असेल तर ताठ ठेवा आणि मनाची एकाग्रता करा. ओंकार ध्वनी शांतपणे ऐका. आतापर्यंत जे विचार ऐकले त्या विचाराच्या माध्यमातून चित्ताच्या एकाग्रतेचं महत्व आपण समजून घेतलेलं आहे आणि ओमच्या माध्यमातून आपण ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहोत. वेद उपनिषदांपासून अलीकडच्या अनेक संतांनी ओंकाराचं महत्व सांगितलेलं आहे. ओम पासून विश्वाची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. ओमला साक्षात ब्रह्मरूप दिलं आहे. भूत, वर्तमान, भविष्य हे तिन्ही काळ ओंकारात समाविष्ट आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सर्व ओंकाराची रूप आहेत. ब्रह्मा विश्व निर्मिती करतो. विष्णू पालन आणि उत्कर्ष करतो आणि महेश विनाश देवता आहे. याचा अर्थ त्या ते कार्य करत नाहीत. ब्रह्मा रजोगुणाचा स्वामी आहे. विष्णू सत्वगुणाचा स्वामी आहे आणि महेश तमोगुणाचा स्वामी आहे. जीवनात या तिन्ही गुणांची योग्य पद्धतीने आवश्यकता असते. कुठलाही मंत्र म्हणताना मंत्राची शक्ती सुरक्षित ठेवण्यासाठी मंत्राच्या सुरुवातीला ओम घोष करणं आवश्यक असतं. संतांनी ओमला गणेशाशी एकरूप केले आहे. विज्ञानात ओंकारावरचे प्रयोग झाले आणि शरीर शुद्धी सुद्धा ओंकाराने होते हे सिद्ध झालं. कंठ, श्वासनलिका, यकृत, मन, मेंदू या सगळ्यावर ओंकाराचा अनुकूल परिणाम होतो. विश्व ऊर्जामय आहे. ऊर्जा तरंग 3 प्रकारचे आहेत. लॉंग वेव्ह, मीडियम वेव्ह आणि शॉर्ट वेव्ह असे तरंगाचे 3 प्रकार आहेत. ओम मध्ये या सगळ्यांचा समावेश आहे. आयुष्याला आपण जन्माला आलो तेव्हा एक समतोलाचं आयुष्य आपल्याला प्राप्त होतं. मीडियम वेव्हच्या पद्धतीने निसर्गाने ते आपल्याला उपलब्ध करून दिलेलं असतं. ती सुरुवातीची उपलब्ध शक्ती असते. जगात असं जगावं की आपली मिळालेली शक्ती विनाकारण फार जाणार नाही. ह्याचं प्रतीक लॉंग वेव्ह आहे. म्हणून
ज्ञानी आपल्याला सांगतात की शक्ती उगाच उधळू नका, अतितृष्णा नको, अतिहव्यास नको, समतोल हवा. आणि अशा पद्धतीने आयुष्य जर आपण जगलो तर आपल्याला शक्ती कमी पडणार नाही, आपली शक्ती शिल्लक राहील आणि भविष्यात चांगलं फळ मिळेल. पण त्यापेक्षा या लाटांच्या वरखाली खेळत बसण्यापेक्षा आपण त्या ओंकारातल्या परमशांतीला जाण्याचा प्रयत्न करू. तिथे अर्धमात्र आहे, शून्याचा आकार आहे. त्यासाठी आपण त्या शून्यावर, त्या महाशून्य बिंदूवर ध्यान करून आपल्या मनाचं समर्पण करू. आपण प्रार्थनेकडे वळतो आहोत. याच मनस्थितीमध्ये आत्मचिंतन प्रार्थना मी म्हणतो, आपणही आपल्या मनाशी ती प्रार्थना म्हणा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम. सर्वांना धन्यवाद, सर्वांना वंदन.